श्री नवनाथ भक्तिसार अध्याय 7. वीरभद्रांशी युद्ध, देवांकडे पाहुणचार व वज्रावती देवीचे दर्शन. श्री गणेशाय नमः. कालिकेशी सख्य करून मच्छिंद्रनाथ उत्तर कोकणातील हरेश्वरांच्या दर्शनास गेले. तेथे गदा तीर्थात स्नान करून ते पर्वत प्रदक्षिणेस निघाले असताना त्यांना वाटेमध्ये शिवपुत्र वीरभद्र मनुष्य रूपात भेटले. त्यांनी त्रिशूळ, धनुष्यादी आयुधे तसेच शैली हिंगीही धारण केली होती. मच्छिंद्रांना पाहून ते म्हणाले, आपण कोण आहात? आपले नाव काय? आपला पंथ कोणता? नाथाने उत्तर दिले, मी मच्छिंद्र जती, मी नाथपंथी आहे. यावर त्यांना डिवचण्याच्या उद्देशाने वीरभद्र म्हणाले, तुम्ही पाखंड्यांनी हा कोणता नवीन पंथ स्थापन केला आहे? हा सनातन धर्माचा अपमान आहे. कोणत्या महाभागाने याची स्थापना केली? वेद विधींचा धिक्कार करून भलत्याच मतांचा प्रचार करणाऱ्या अशा मूढ गुरूंना मूर्खच बनले पाहिजे. त्यावेळी त्यांचा तो उद्दामपणा पाहून नाथांना संताप अनावर झाला. ते कळून म्हणाले, महोदय, तुम्ही कोणाची निंदा करत आहात? दुसऱ्याला दुखावणे यासारखे पाप नाही. तुमच्या गुरूंनी तुम्हाला परपीडा शिकवली असेल तर अशा नतद्रष्ट चांडाळ गुरूंना सोडून तुम्ही दुसरे गुरु पहा. तुमचे दर्शनही अपवित्र आहे. आता मुकाट्याने येथून चालते व्हा, अन्यथा माझ्या हातून फुकट मारा. त्या धमकीने चवताळलेल्या वीरभद्रांनी नाथांना धडा शिकवण्यासाठी धनुष्यावर बाण चढवला. तेव्हा त्यांना खिजवण्यासाठी ते म्हणाले, चांगली तयारी करा. तुम्हाला लढवय्यांचे सोंग उत्तम वटवता येते. या नाथाने तुमच्यासारखे अनेक बहुरूपी पाहिले आहेत. त्यावर वीरभद्राने उत्तर दिले, तुमचे आयुष्य सतत सडत आले आहे म्हणून तुम्ही या दरपोक्ती करत आहात. अशा प्रकारे त्या दोघांनी परस्परांना बरीच आव्हाने प्रति-आव्हाने दिली. तोपर्यंत मच्छिंद्रांनीही मंत्रयुक्त विभूतीने स्वतःभोवती वज्रास्त्राचे कवच निर्माण करून युद्धसिद्धता केली आणि त्यानंतर सुरू झाले एकच भयानक युद्ध. वीरभद्रांनी निर्माण बाण सोडून त्या युद्धाची नांदी केली. नाथांनी वज्राच्या सहाय्याने त्याचे पीठ केले. त्यामुळे संतापलेल्या वीरभद्रांनी त्यांच्यावर महा अनर्थकारी आणि भयानक अशा अनेक अस्त्रांचा सातत्याने वर्षाव केला. त्या प्रत्येक अस्त्र हल्ल्याला त्यांनी हे प्रति अस्त्राची चोख प्रत्युत्तर दिले. त्या अस्त्रांच्या भयंकर प्रभावाने अवघी पृथ्वी वैकंपित झाली. सर्वत्र हाहाकार माजला. पंचमहाभूते प्राक्षुब्ध झाली. ब्रह्मांडात रोळ उठला. कोणी कोणास हार जाईना. तेव्हा त्यांचे युद्ध अधिक लांबले तर ब्रह्मांडाचा व पंचतत्वांचा लय होऊन योग परंपरा नष्ट होईल. त्या भीतीने ब्रह्मा, विष्णू व महेश या तिन्ही देवांनी येथे प्रगट होऊन मच्छिंद्र व वीरभद्र या दोघांच्याही पराक्रमाचा गौरव केला आणि दोघांचेही हात परस्परांच्या हाती देऊन आधी त्यांचा परिचय व नंतर सख्य करून दिले. तेव्हा दोघांनीही एकमेकांच्या सामर्थ्याची व पराक्रमाची मुक्त कंठाने प्रशंसा केली. या प्रसंगी वीरभद्रांनी नाथांना त्यांची इच्छा विचारली असता ते म्हणाले, हे विभो, मी लोकोपकारासाठी जाबरी विद्येवर कवित्व केले असून त्याला तुमचे साह्य प्राप्त व्हावे आणि त्या मंत्राच्या उपासकांची अपेक्षित इच्छा तुम्ही पूर्ण करावी असे मला वाटते. हे म्हणणे मान्य करून त्यांनी नाथजींना तसे वचने दिले. त्यामुळे श्रीदेवांसह येथे उपस्थित असलेल्या सर्व सुरगणांना परम संतोष वाटला. नाथांना अधिक सामर्थ्यवान करण्यासाठी हरी, हर, इंद्र, अग्नी, वरुण, कुबेर, अश्विनी कुमार आदी सर्वांनी त्यांना दिव्य अस्त्रे, सिद्धी व मोठमोठे उपयुक्त वर दिले. देवांकडे पाहुणचार. वीरभद्रांनी नाथांच्या युगात यशस्वी मध्यस्थी करून सर्व देव आपापल्या स्थानी निघाले असता मच्छिंद्रांनी त्यांच्याकडे स्वर्गातील मंदाकिनी स्नान करण्याची इच्छा बोलून दाखवली. तेव्हा श्रीहरीने त्यांना वैकुंठात नेले. तेथे ते वर्षभर राहिले. त्या अवधीत मंदाकिनीत नित्य स्नान केले. एकदा मेरू पर्वतावर जाऊन आपल्या पूर्वजन्मीच्या समाधीचे दर्शन घेतले. त्यानंतर ते कैलास, अमरावती, सत्यलोकातही जाऊन आले. अशा प्रकारे 7 वर्ष देवांच्या सानिध्यात राहून ते निज कार्यासाठी पुनश्च पृथ्वीवर आले आणि तीर्थाटनास निघाले. वज्रावती देवीचे दर्शन. मच्छिंद्र पदभ्रमण करत एकाड देशात आली. तेथे पश्चिम भागात जागृत म्हणून प्रसिद्ध असलेल्या वज्रावती देवीचे दर्शन घेतले. त्या ठिकाणी त्यांना गरम पाण्याचे 360 कुंडे दिसली. ती पाहून आश्चर्यचकित झालेल्या नाथांनी त्यांच्या उत्पत्तीविषयी पुजाऱ्यांकडे चौकशी केली असता ते म्हणाले, पूर्वी वशिष्ठांनी या स्थानी आयोजित केलेल्या महायागाला अनेक देवता उपस्थित होते. त्यांनी स्वतःच्या स्नानासाठी ही कुंडे निर्माण केली आणि त्यांना आपापली नावे दिली.
त्यागाची पूर्तता झाल्यावर 12 वर्ष 12 दिवसांनी ती सर्व देवमंडळी आपापल्या स्थानी गेली, पण त्यांनी निर्माण केलेली ही कुंडी मात्र तशीच राहिली. ते ऐकून नाथांनाही येथे एक कुंड निर्माण करावीशी वाटले. त्यांनी उंचवट्याची एक जागा निश्चित करून त्रिशूळाच्या दांडीने त्यावर तडाखा मारला. त्यामुळे तिथे एक कुंड तयार झाले आणि त्यांनी जलास्त्राचा प्रयोग करून पाताळातील भोगावतीचे जल तेथे आणले आणि त्याच वेळी अग्निमंत्र जपला. त्या अग्निसंपर्काने कुंडातील जल गरम झाले. नाथांनी त्या कुंड जलाने स्नान केले आणि देवीलाही पवित्र स्नान घातले. त्या स्नानाने प्रसन्न झालेल्या भगवतीने त्यांना दर्शन दिले आणि महिनाभर राहण्याची विनंती केली. त्या वास्तव्यात त्यांनी विचारले म्हणून तिने स्वतःच्या उत्पत्तीची कथा सांगून त्यांच्या सामर्थ्याची आणि उपकारी वृत्तीची प्रशंसा केली. त्यानंतर तिचा निरोप घेऊन ते उत्तरेकडे निघाले.